शेळीसाठी सुबाबूळ ही वनस्पती सर्वाधिक उपयुक्त चारा असल्याचा शेतीपालक नामदेव साबळे यांचा अनुभव आहे। अतिशय कमी पाण्यात दुष्काळी भागात मुबलक वाढणाऱ्या सुबाबुळीचा वापर चाऱ्यासाठी फायदेशीर ठरत असल्याचा त्यांना 20 वर्षांपेक्षा जास्त काळातला अनुभव आहे। त्यांच्याकडून सुबाबूळ लागवड आणि त्याचा वापर याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात। हे जे सुबाबुळीचं झाड आहे ह्याचा वय अंदाजे दोन महिने, तर ह्याला आतापासून समजा एक टिपका सुद्धा पाणी मिळाला नाही, तर पाणी नाही मिळालं तर साधारण पुढे जून मध्ये पाऊस चालू झाला तोपर्यंत हे झाड जिवंत राहतं आणि पाऊस थोडा पडला की लगी गतीने त्याला वाढ चालू व्हायला सुरुवात होती। म्हणजे ही जंगली झाडे हवेतलं बाष्प घेऊन जगणारे झाडे त्याच्या मुळ्या खोलवर जातात, जिथपर्यंत ओले तिथपर्यंत मुळ्या ओलाव्याचा शोध घेत जातात। आणि ह्याला जी कोंबड्यांसाठी ही मारवेल लावलेलं आहे, तर हे गवत जरी आज जळालं पुढे ज्यावेळेस पाऊस पडेल त्यावेळेस ह्याच ताकदीने गवत फुटतं आणि कोंबड्यांना आधी शेळ्यांना सुद्धा हे खाद्य। ह्याची लांबी एक कासरा अंतर ह्याचे फाटे लांबतात ह्या मारवेल गवताची। म्हणजे ह्या शेतीमध्ये जोडधंदा करायला आपल्याला हे गवत अधिक ही सुबाबळ आणि सुबाबळ लावलेला कुठलाही साईड इफेक्ट ह्याचा ऋतुमानाचा ह्याच्यावर होऊ शकत नाही। तर ही सोपं झाड आहे। म्हणजे ही जी प्रदूषणाचे हे जे परिणाम व्हायला लागलेत तर सरळ सुबाबळ लावली, आपण 1 एकर सुबाबळ लावली, हमीने 15-20 शेळ्या आपल्या जगू शकतात। आणि ही मारवेल लावलं ह्याला उंच झाल्या गुडघ्या इतक्या उंचीवर छाती इतक्या उंचीवर ह्याला जर कटिंग केली आपण त्याला आणखी फुटवे फुटतात आणि भरपूर खाद्य मोठ्या प्रमाणात निघतं। आणि ह्याला कुठल्याही पाण्याची खताची मेंटेनन्स नांगरट पाळी कुठलाही खर्च नाही, झिरोमध्ये ही सगळी। त्याच्या पानामधून 35% पुढे जर घालण्यात आलं तर मायमोसिन नावाचा विषारी द्रव तयार होऊन शेळ्याची केसगळ होऊन शेळ्या दगावत्यात। माझा 25 वर्षाचा धंदा आहे, मी 100% सुबाबळ घालतो, कुठलाही साईड इफेक्ट नाही। मोठमोठ्या पशुसंवर्धनच्या डॉक्टरांनी प्रॅक्टिकली बघून मान्यता दिली की बाबा ही खरं आहे म्हणून त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी न भिता संपूर्ण सुबाबळ लावायची। आणि ह्याच्या काटक्या साधारण अंगठ्या एवढ्या असतील तर आपण ते कटरमध्ये घालून जनावरांना सुद्धा खाद्य देऊ शकतो। जनावर 2-2 लिटरनी दूध वाढते। हे घासाला काडवळाला मकाला पाणी देत बसण्यापेक्षा स्टेज घालण्यापेक्षा ही बिगर पाण्यावरची झाडं तयार करून आपली पशुला कसं सांभाळायचं ही शेतकऱ्यांनी जर दिशा घेतली, घासाला पाणी लागतं, काडवळाला लागतं, मकाला लागतं आणि ते थोडे मर्यादित पीक आहे, तर ही सुबाबळ लॉंग लाईफ आहे। 10 वर्ष ठेवा, 100 वर्ष ठेवा, हजारो वर्ष ठेवा, फक्त त्याचा बुडका आता 25 वर्षाची झाड आहे, आपल्या हातात बसायसारखाच बुडका आहे का तर त्याची कटिंग असल्यामुळं तो बुडका वाढत नाही, अधिक ह्याला बी येत नाही आपली सारखी कटिंग असल्यामुळं। मग साईड इफेक्ट भेटतात माणसं कशाला की सगळ्या रानात बी होत्यात, शेजारीच्यात बी होत्यात, म्हणून साधा ह्याचा साईड इफेक्ट नाही। अधिक ह्याच्या ही जी आपल्या रानामध्ये झाडापासून सावलीपासून ही होतं त्याचा सुद्धा साईड इफेक्ट कुठल्या पिकावर होत नाही। ही आपली वनभिंत आहे जमिनीची, अधिक जमिनीचा येशी हे अनेक फायदे आहेत ह्याचे। म्हणून आपल्याला सुबाबळ लावून उदरनिर्वाह कसा करायचा ह्या आपत्तीवर आज 4 वर्ष झालं पाऊस नाही, अजून पुढे काय होईल सांगता येत नाही। मग टायमालाच जागा होऊन झाडं लावून जगण्याचं साधन शेतकऱ्यांनी तयार करावा आणि हे सोप्या पद्धतीने साध्या पद्धतीने आणि हमी ह्याला। आता 1 एकर सुबाबळ लावायला फक्त आपल्याला 300 रुपयाचं बी लागतं, 300 रुपयाचं बी लागतं आणि सुबाबळ छाती इतकीपर्यंत थोडं पाणी लागतं, तिथून पुढे पाणी असेल तर अतिउत्तम, पाणी नसेल तर अतिउत्तम। आता आपली 1 एकर सुबाबळ झाल्यानंतर आपल्याला खरेदीला पैसे नाहीत तर तुम्ही एका शेळीपासून चालू करू शकता। जर तुम्ही आज 5,000ची शेळी घेतली 4 वर्षात 43चं शास्त्र आहे, 43 होत्यात। म्हणजे आपण आज 5,000 रुपये खर्च केले तर 4 वर्षात आपल्याला 4 लाखापर्यंत त्या एका शेळीपासून उत्पादन मिळू शकतं। म्हणजे आपण 0 बजेटमध्ये जर आपल्याकडे भांडवल नसेल तर करू शकतो, बँक प्रकरण न करता सुद्धा आपण ह्यात उतरू शकतो आणि भांडवल असेल तर अतिउत्तम। मग ह्या एकरापासून आज आपलं समजा काय पठाडावर जमिनीत माळाला जमिनी तिथं आपण काय घेतो, तुरी आणि बाजरी घेतो। कधी घेतो, खरीपाचा पाऊस पडल्यानंतर। त्या पठाडावर लाईट जात नाही, त्या पठाडावर समजा बोर नाही, कुठलीही सुविधा पाण्याची नाही, तिथं सुद्धा आपण प्रभावी उत्पादन शेळी पालनावर जगू शकतो। कसं जगू शकतो, 1 एप्रिलला रोपं तयार करायची, 15 एप्रिलपर्यंत रोपं लावायला येतात, 15 मे पासून रोहिणी नक्षत्र चालू होतं, त्यावेळेस आपण सऱ्या काढून ठेवायच्या,
10-10 फुटावर सऱ्या तोडायच्या. अवकाळी पाऊस पडले पुढे जून जुलैमध्ये अंगची वल पकडली त्यांनी रोपं त्यात लागण करायची. लावताना कुदळीने गोली घ्यायची, रोप लावायचं, लावताना 1 लिटर पाणी घालायचं. पहिलं 4 महिने पावसाळा, 4 महिने हिवाळा आपले पहिले बुडं जगत्याल आणि दुसऱ्या वर्षीपासून आपल्याला, कारण ही जंगली झाडे, दुसऱ्या वर्षीपासून आपल्याला चारा उपलब्ध होईल. त्या माळावर आपल्या 5 शेळ्या जगल्या. 5 एकरात 1 शेळी 20,000चं उत्पन्न देते. 5 दोन्ही 10, 1 लाख रुपये आपण माळावर सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये हे जे शेतकरी अडचणीत आहेत, प्रत्येक शेतकऱ्याने जर 1 एकर सुबाबळ लावली तर शेतकऱ्याला कपड्यापुरते, चरितार्थापुरते, अन्न वस्त्र निवाऱ्यापुरते पैसे सहजासहजी मिळू शकतात आणि कुठल्या शासनावर प्रशासनावर अवलंबून राहायची गरज नाही. हे आमचे अनुभव आहेत सगळे. मग आता शेळी पालन इतकं सोपं आहे आणि ह्या माहिती आपल्याला कुठल्याही फर्मवर मिळत नाहीत. आम्ही सोप्या भाषेत, साध्या भाषेत शेतकऱ्यांना दिशा देण्याचं काम करतो आणि शेतकऱ्यांनी जर ह्या मार्गाकडनं वळलं तर शेतकऱ्याला कुठल्याही ह्या जे आपत्तीत हे आर्थिक व्यवहार आहेत, हे अवकाळ आहे, प्रदूषण आहे, ह्या सगळ्या बाबीवर मात करणारा हा धंदा आहे.